आत्ता काही दिवसांपूर्वी मी ट्रेनने पुण्याला गेलो होतो. जाताना पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, देशातील सर्वात स्वच्छ व राहण्यायोग्य शहर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फटकळपणा काय असे ना, पण सिविक सेन्स असणारे लोक मला पुण्यात भेटतील हे असले विचार माझ्या मनात चालले होते. पण पुण्यात पहिलं पाऊल टाकलं आणि हे दिसलं. माझ्या मनात किंवा आपल्या सर्वांच्याच मनात पुणे या शहराची इमेज ही एकदम भारी आहे. कारण आपण ऐकलं होतं की पुण्याचा इतिहास, संस्कृती, शिक्षण, उद्योगधंदे, राजकारण हे देशात बेस्ट आहे आणि महाराष्ट्रात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे आणि देशात 7व्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून पुणे सर्वश्रुत आहे. आणि पुनवडीपासून पुण्यनगरी ते पुणे महानगर अशी या शहराची प्रगती तुम्ही आम्ही पाहिली. शिवाय 2018 देशाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पुणे शहर हे भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून घोषित केलं होतं. पण त्यानंतर फक्त 2च वर्षात म्हणजे 2020 त्याच मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात पुणे शहर दुसऱ्या स्थानावर घसरलं. आणि आज पुण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की इथे महिलांना तर सोडात, सामान्य माणसाला सुद्धा मॉर्निंग वॉकला गेल्यावर परत माघारी येईल का नाही याची गॅरंटी मिळत नाहीये. इतकी गुन्हेगारी, गुंडागिरी पुण्यात माजली. आणि फक्त हेच कारण नाहीये तर ट्रॅफिक, सिव्हिक सेन्स, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर या काही गोष्टींचा स्फोट सध्या पुण्यात झाला आहे. आणि त्यामुळे आज आपण पुणे शहर चकाकणाऱ्या हिऱ्यातून काळ्याकुट्ट कोळशात रूपांतरित कसं झालं हेच सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. 15 फेब्रुवारी 1950 या दिवशी पुणे महानगरपालिका स्थापन झाली आणि तिथून पुढे पुणे शहराच्या विकासाला खरी सुरुवात झाली. पुढील काही वर्षातच औद्योगिकीकरण वाढले आणि पुण्यात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ लागली. रोजगार मिळत आहे यामुळे गावाकडले लोक पुण्यात येऊ लागले आणि शहराची लोकसंख्या वाढत गेली. आणि यामुळे एक गंभीर समस्या निर्माण झाली आणि ती म्हणजे ट्रॅफिकची समस्या. पुण्याचा विस्तार आज चहूबाजूंनी होत असून हे शहर सर्व दिशांनी वाढायचा प्रयत्न करत आहे. पूर्वेकडे सासवड, पुरंदर, तर दक्षिणेकडे शिरोळ, भोर, पश्चिमेकडे पौंड, मुळशी व उत्तरेकडे तळेगाव, चाकण इथपर्यंत हे शहर वाढत चाललंय. पण या वाढत्या शहराचे नियोजन आधी व्हायला हवं होतं, जेणेकरून भविष्यातील अडचणींवरील उपाय आत्ता करता आले असते. सद्यस्थिती पाहिली तर एका अहवालानुसार पुण्यात तब्बल 50 लाख वाहने असल्याचा अंदाज आहे. आणि प्रचंड वाहतूक कोंडीचे शहर म्हणून पुणे देशातच नाही तर जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. टॉमटॉम ट्रॅफिक रिसर्च या संस्थेने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोलकाता हे देशातले पहिले, तर बँगलोर दुसरे आणि पुणे हे सर्वाधिक वाहतूक असलेले 3ऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. अशातच प्रशासनाने गेल्या काही वर्षात पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या होत्या. त्यात एकेरी वाहतूक सुरू केली, मेट्रोसुद्धा सुरू केली, सोबत PMT आहेत. पण तरीही ट्रॅफिक काय कमी झाले नाही. विशेष म्हणजे 2023 पुणे या लिस्टमध्ये 7व्या क्रमांकावर होते. पण फक्त एकाच वर्षात सर्वाधिक ट्रॅफिक असणारे 3ऱ्या क्रमांकाचे शहर पुणे बनलेलं आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल 33 मिनिटांचा वेळ लागतो. बघा, म्हणजे पुणे शहर फास्ट झालं आहे की स्लो हे तुम्हीच सांगा. आता हा झाला प्रॉब्लेम, पण या प्रॉब्लेमचे कारण काय आहे ते पाहूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे जुने रस्ते, अव्यवस्थित शहरी नियोजन, वाढते शहरीकरण आणि अमाप वाढलेली वाहनांची संख्या ही या वाहतूक कोंडीची मुख्य कारणे आहेत. शिवाय या अहवालात असंही म्हटलंय की चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीचा व्यापक वापर करून ही समस्या मोठ्या प्रमाणात सोडवता येऊ शकते. आणि हे सोल्युशन फक्त कागदावरचे नाही आहे, तर सिंगापूरसारख्या मोठ्या शहरात ट्रॅफिक नियमांचे योग्य पालन आणि रिअल टाईम ट्रॅफिक मॅनेजमेंटचा वापर करून ट्रॅफिकची समस्या सोडवलेली आहे. आता तुमच्या मनात आले असेल की सिंगापूरचे रस्ते कुठे आणि पुणेचे रस्ते कुठे, रस्त्यांची क्वालिटी जर मॅच करत नाही मग तुलना तरी कशी करायची. तर तुमचं बरोबर आहे, रस्ते तर खराब आहेतच, पण सोबत आपल्या लोकांकडे सिव्हिक सेन्स अजिबात नाही आहे. हा व्हिडिओ पहा. यात अंकित देहरादूनकडे चाललेला आहे आणि तो सध्या मुरादाबादच्या आसपास आहे आणि त्या रोडवर भयंकर ट्रॅफिक आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ट्रॅफिक कशामुळे झाले असेल? पुढे एखादा अपघात वगैरे झाला असेल का? तर नाही. अंकितजी काय म्हणतायत ते ऐका. ये देखिए भाई साहब, यहाँ पे मैं एक जगह पे जाम में फंसा हुआ हूँ और अक्सर ऐसी सिचुएशंस आती है जहाँ पे एक लाइन में गाड़ियाँ लगी होती है, बट लाइन ब्रेक करके दूसरी साइड से ओवरटेक करने की सबको जल्दबाजी है. अभी देखो कितना आगे तक लोग निकल चुके हैं और सामने से जो गाड़ियाँ आ रही हैं वो भी ब्लॉक हो चुकी हैं. तो ये हमारे देश का डिसिप्लिन है. इन सालों को रोड अच्छी चाहिए, इन्हें नेता अच्छा चाहिए, लेकिन सालों को खुद को देखो आप इनको. ये है हिंदुस्तानी लोग, बड़ी बड़ी गाड़ियों में घूम रहे हैं लेकिन साइड से लाइन तोड़ तोड़ के निकल रहे हैं राइट साइड से, और आगे जो गाड़ियाँ आ रही हैं वो भी ब्लॉक हो. बघा, म्हणजे तुम्ही बेसिक रूल्स पाळत नाहीत आणि सरकारकडे चांगल्या सोयी सुविधांची मागणी करतायत.
आता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तब्बल 50,000 करोड रुपयांचे उड्डाणपूल बांधणार असण्याची घोषणा केली होती. शिवाय रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी रस्त्यावरील चौक सुधारणा, अद्ययावत सिग्नल यंत्रणा, पार्किंग मॅनेजमेंट, स्पीड ब्रेकर्स, रस्त्याची सरफेसिंग, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाची साधने बसवणे, रस्त्यामधील मिसिंग लिंक्स शोधून त्यावर उपाय करणे, नो हॉकर्स झोन करून त्याची अंमलबजावणी करणे, रस्त्याबाबतच्या प्रलंबित कोर्ट केसेसबाबत पाठपुरावा करणे, रस्त्यावरील अडथळा आणणाऱ्या झाडांबाबत उचित उपाययोजना करणे ही काही कामे प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण या घोषणा तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा आपण आपले नियम पाळू आणि सरकारकडे हे कामे का झाली नाहीत याचा जबाब मागू. आता प्रशासनाच्या मते अरुंद रस्ते व अतिक्रमणामुळे ट्रॅफिकची समस्या सोडवण्यात काही अडचणी येत आहेत. पण हे खरे आहे का हे पाहण्यासाठी जिथे पुण्यासारखीच परिस्थिती होती त्या शहरांनी काही उपाययोजना करून या ट्रॅफिकच्या समस्येमधून कायमचा मार्ग काढलेला आहे ते पाहूयात. जसं की अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर परिसरात रस्त्याची पुन्हा विभागणी करण्यात आली आहे व पायी चालणाऱ्यांसाठी आणि सायकल स्वारांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांची आणि सायकल स्वारांची संख्या वाढली असून पर्यायाने वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तसेच कॅनडामधील व्हॅक्युअर या शहरातही प्रशासनाने ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम सुधारली आहे, ज्यामध्ये बस, सायकल रोड आणि पायी चालणाऱ्यांसाठी मार्गांचा समावेश आहे. शहरी विकास आणि सार्वजनिक वाहतुकीचा समन्वय साधून त्यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढला आहे. तर सिंगापूरमध्येही तिथल्या प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक रोड प्राइसिंग प्रणाली लागू केली, ज्यामुळे गर्दीच्या वेळेत ठराविक रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी शुल्क आकारले जातात. यामुळे तिथल्या लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर सुरू केला आहे आणि पर्यायाने वाहतूक कोंडी कमी झाली. तसंच इंग्लंडमधील लंडन शहरानेही कंजेक्शन चार्ज ही प्रणाली लागू केली, ज्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहन चालवण्यासाठी शुल्क आकारले जाते. या उपायामुळे वाहनांची संख्या कमी झाली आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढला आहे. आता या काही उदाहरणांमधून दिसते की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये काही सुधारणा केल्या, पायी आणि सायकल स्वारांसाठी सुविधा निर्माण केल्या आणि वाहन प्रवेशासाठी शुल्क आकारणी केली तर पुण्यातील वाहतूक कोंडीवरही या शहरांसारखीच प्रभावीपणे मात करता येऊ शकते. पण त्यासाठी प्रशासन व राजकारणी यांचा ताळमेळ व शहरासाठी खरंच काहीतरी करण्याची जिद्द असावी लागते. सोबत महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांची साथ लागेल, तरच या सगळ्या गोष्टी वापरून आपण ट्रॅफिकच्या समस्येमधून पुण्याला कायमचं बाहेर काढू शकतो. पण एक मिनिट, या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली आहे का? आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल, ज्या आधारे मी तो कोर्स तुमच्यासाठी डिझाईन करेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये माहिती नक्की भरा. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात. आता ट्रॅफिक सुधारली तर पुण्यात बाहेरून उद्योगधंदे दुपटीने येतील. पण गेल्या काही काळात घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी पुण्याच्या सांस्कृतिक व शांत शहराच्या प्रतिमेला मलिन करण्याचं काम झालेलं आहे. पोर्शे अपघात प्रकरणात झालेल्या 2 युवकांचा मृत्यू, मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या आणि दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका माजी नगरसेवकाची केलेली हत्या व शहरात महिलांवर वाढता अत्याचाराच्या घटना, यासोबत बाबा सिद्दकी यांच्या मारेकऱ्यांनी पुण्यातूनच केलेल्या हत्येचं प्लॅनिंग, शिवाय बीडच्या मस्साजोगी येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर संशयित आरोपींनी पुण्यामध्ये घेतलेला आसरा, शिवाय त्याच प्रकरणातील बहुचर्चित आरोपी वाल्मिक कराड याने पुण्यात काही दिवस राहून नंतर पुण्यातच CID ऑफिसमध्ये केलेलं सरेंडर, तसेच पुण्यातील कुप्रसिद्ध कोयता गँगने पुण्यामध्ये घातलेला धुडगूस, या सगळ्या घटनांमुळे पुण्यामध्ये आता गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. आणि त्यामुळे राज्यभरातील अनेक गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर लपण्यासाठी म्हणून पुण्याचाच पर्याय निवडताना दिसून येत आहेत. सोबत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात BPOमध्ये काम करणाऱ्या महिलेला तिचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीने भर दिवसा सार्वजनिक ठिकाणीच निर्घृण खून केला आणि त्यावेळी तिच्या मदतीस कोणीही आलं नाही. पण त्या दुर्दैवी घटनेचे व्हिडिओ बनवताना अनेक लोक दिसले. त्यामुळे महिला अत्याचारांबद्दल सर्वसामान्य पुणेकरही किती उदासीन आहेत हे यातून दिसून आले. शिवाय नुकतेच पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल 165 ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित म्हणून घोषित केली आहेत. यात शिवाजीनगर, पर्वती, बिबळेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही स्पॉट आहेत. शिवाय यासोबत भुयारी मार्ग, उड्डाणपूल, निर्जन ठिकाणे, उद्याने, महाविद्यालय आणि शाळा परिसर या काही ठिकाणी महिला सुरक्षित आहेत अशी गॅरंटी सध्या कुणी देऊ शकत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणजे पहा, पुण्यातील महिलांनी काय फक्त घरातच बसून राहायचं का? हेच ते सुसंस्कृत पुणे शहर आहे का? हे प्रश्न सध्या तुम्हालाही पडले असतील. आता ट्रॅफिक, गुन्हेगारी यासोबत पुण्यामधील सार्वजनिक व्यवस्थाही कोलमडल्याचा अनेक वेळा दिसून आला आहे. गेल्या वर्षी पुण्यात भीषण पूर आला होता, तेव्हा शहराचा काही भाग पाण्याखाली गेला आणि सामान्य जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं.
त्यावेळी तत्कालीन राज्यकर्त्यांकडून आणि प्रशासनाकडूनही या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विशेष अशी उपाययोजना दिसून आली नाही आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सगळ्यांच्या मर्यादा उघड्या पडल्या। शिवाय अशी काही इमर्जन्सी परिस्थिती निर्माण झाली तर पुणे हे भगवान भरोसे असल्याची भावना स्वतः पुणेकर बोलून दाखवत आहेत। तर सोबतच रस्त्यांची दुर्व्यवस्था, छोटे रस्ते, सर्व्हिस रोडच्या अभावामुळे शहरातील मुख्य मार्गावर गर्दी होणे, शहरातील नागरिकांना बेसिक आरोग्य समस्येबद्दल सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळणे, कचऱ्याचं नीट व्यवस्थापन न होणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजे PMPचा सावळा गोंधळ आणि एकंदरीचं चौबाजूंनी भरमसाठ वाढत जाणारं पुणे आणि त्यामुळे मुख्य शहरावर येणारा ताण, सोबत बेरोजगारी आणि काही ठराविक राजकारण्यांच्या सपोर्टमुळे वाढत जाणारी गुंडागिरी आणि त्यातून जन्माला येणारी भीषण गुन्हेगारी या सगळ्यामुळे पुणे सध्या पहिल्यासारखं शांत व सुसंस्कृत शहर राहिलेलं नाहीये हेच यातून स्पष्ट होतं। त्यामुळे आपल्याला जर पुण्याला पहिल्यासारखं शांत, सुसंस्कृत व राहण्यासाठी सर्वात योग्य शहर बनवायचं असेल तर या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढावा लागणार आहे आणि ही जबाबदारी नागरिक म्हणून, पुणेकर म्हणून आपल्या सगळ्यांचीच आहे। जशी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी जगभरातील विविध शहरांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले तसं पुण्यातही वेगवेगळे मार्ग अवलंबून ट्रॅफिकची समस्या सोडवली जाऊ शकते। सोबत महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रशासनाने, पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे। मुंबईसारखं चौबाजूंनी वाढत जाण्याची इच्छा मनात धरताना आपल्या मर्यादांवरही काम करून वाढणाऱ्या शहराला पायाभूत सुविधांचं सगळ्यात आधी नियोजन करून त्यानंतरच मग पुन्हा वाढवणे, प्रशासन व राजकारणी यांच्यात बेबनाव कमी करणं, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणं, वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवणं, तसंच प्रशासन आणि राजकारणी या दोघांनीही कडक पावलं उचलून कायद्याचा धाक निर्माण करून गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांना शहरातून हद्दपार करणं, या सगळ्या गोष्टी पुण्याला त्याचं वैभव आणि शांतिप्रिय व सुसंस्कृत शहरी ओळख परत मिळवून देऊ शकते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पूर्वीचं शांत सुसंस्कृत पुणे परत हवं असेल तर अजून काय काय करावे लागेल हे मला कॉमेंटमध्ये सांगा व व्हिडिओतील माहितीतून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। आणि ती व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।